नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सकाळची सगळी कामावरून मुली शाळेत गेल्या आणि आता मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. जोपर्यंत शाळेला सुट्ट्या होत्या, घरी होत्या, तेव्हा असं वाटायचं की कधी एकदाची शाळा चालू होती. परंतु आता शाळेत जायला लागल्यात तर पूर्ण सगळं घर रिकामं वाटायला लागलं आहे. आईला असंच होत असतं. मुलं घरी असली की असं वाटतं खूप दंगा करतात आणि ती कुठेतरी गेली किंवा आता शाळेत जायला लागले तर मला तर करमतच नाही. कधी एकदाचे 4 वाजता आहेत आणि पुन्हा त्यांना आणायला जाते असं वाटतं. कारण त्यांचं सारखं चालूच असतं, मम्मी मला हे पाहिजे, मम्मी हिने असं केलं, मम्मी ती असं करते, ते मला दे. सारखं भांडण चालू आणि सर्व गोष्टी नुसत्या दिवसभर गोंधळ. अजून रेग्युलर शाळा चालू झाली नाही, परंतु मुलांना शाळेत जाण्याचा सुरुवातीला खूप जास्त उल्हास असतो. आणि ज्यावेळेस मी शाळेत जात होते त्यावेळेस आम्ही पहिल्या दिवशी तर कधीही शाळेत गेलो नाही, कारण आम्हाला सर्व वर्ग स्वच्छ करावे लागायचे. आणि आत्ताच्या मुलांना तसं काही नाही, त्यामुळे त्यांना शाळेत जायची आवड आहे आणि माझ्या मुलींनाही त्याची आवड आहे. परंतु आत्ताच्या मुलांचं कसं आहे माहिती आहे, सगळ्या गोष्टी त्यांना लवकर आणि वेळेत पाहिजे असतात. तसं आपल्या वेळी नव्हतं. आपण सांगितल्यानंतर आपल्यालाही मिळत होत्या गोष्टी, परंतु आपल्याला त्यासाठी थोडा वेळ लागत होता. आत्ताच्या मुलांचं तसं नाही. त्यांना सर्व गोष्टी अगदी वेळेतच पाहिजे असतात. एवढ्या हट्टी नाहीत माझ्या मुली, परंतु शाळेच्या वस्तू तर त्यांना लागणार त्या तर घ्यायलाच पाहिजेत. आत्ताची सर्वच मुलं तशीच आहेत असं माझं मत असेल, पण त्यातूनही समजूतदारपणा दाखवत असतात मुलं कोणत्या कोणत्या गोष्टीत. माझ्यासारखंच तुम्हालाही काही आयांना असं होत असेल की मुलं शाळेत गेलीत आता घरात काही करमत नाही. घरातली कामं तर असतातच, पण जरा सवय लागेपर्यंत असं वाटणार. सुरुवातीला थोडे दिवस असं वाटतं, पुन्हा नंतर आपलं काम आणि त्यांचं नियोजन, त्यामुळं नंतर सर्व व्यवस्थित होतं. परंतु सुरुवातीचे थोडे 1-8 दिवस असं वाटतं की कोणीच नाही आहे घरी, पण तसं काही नाही. सर्व गोष्टींमध्ये त्यांचं सारखं तू मे चालू असतं, त्यामुळं असं वाटत असेल बहुतेक. परंतु खरंच शाळेत गेल्यानंतर मी त्या दिवशी त्यांच्या शाळेत गेले होते, तर मला खरंच मी माझ्या शाळेत ज्यावेळेस होते त्यावेळेसच्या शाळेची आठवण झाली. मी त्या दिवशी पूर्ण कार्यक्रमही ऐकला. हेही कार्यक्रम ऐकायची सवय फक्त शाळेतच होती आणि तेवढ्या वेळ बसण्याचा माझा हा अनुभव कितीतरी वर्षांनी मी घेतला व त्यांच्यासोबत राष्ट्रगीत, प्रार्थना सर्व गोष्टी शाळेतल्याप्रमाणे केल्या. सावधान, विश्राम, ती सवय, सर्व गोष्टी मला पुन्हा एकदा शाळेत गेल्यासारखं वाटलं आणि माझ्या मुलींच्या निमित्तानं मला त्या गोष्टी पुन्हा एकदा अनुभवायला मिळाल्या. मॅडम मुलींना मार्गदर्शन करत होत्या आणि मलाही आठवत होतं की त्या म्हणत होत्या, हे शाळेचे दिवस तुम्हाला पुन्हा येणार नाहीत. तुम्ही नंतर कॉलेज दिवसही अनुभव घेताल, परंतु शाळेच्या दिवसांची आणि खेळण्याची जी काही आत्ताचा जो आनंद आहे तो याच दिवसात तुम्ही पूर्ण घ्या. अभ्यासही करा व शाळेतील सर्व उपक्रमांमध्ये भागही घ्या. आत्ता या गोष्टींची खरंच जाणीव होत आहे की आपण शाळेत ज्या गोष्टी केल्या नाहीत त्या गोष्टी आता सर्व माझ्या मुलींनी करावा असं मला वाटतं. त्यामुळं मीही त्यांना म्हणत असते की प्रत्येक गोष्ट तुम्ही आनंदाने आणि तुम्हाला आवडेल तशी करा. त्यांच्या शाळेतील सर्व शिक्षकही तेवढे उत्साही व सर्वांना व्यवस्थित मार्गदर्शन करणारे आहेत आणि शाळा ही खरंच खूप छान आहे. मी तर शाळेत जाताना आमच्या आईला काम असायचं, परंतु आई आमचं सर्व काही आवरून मग काम करायची आणि आताही माझंही तसंच आहे. मी माझं काम करून माझ्या मुलींचं सर्व आवरून देऊन त्यांना शाळेत सोडून येते.
कारण आमच्या आईने आम्हाला जशी सवय लावली तशीच आता मीही त्यांना लावणार आहे आणि तसा मी प्रयत्न करणार आहे. कारण प्रत्येकजण वेगळा असतो, परंतु त्यातून आपण कसं त्यांना घडवायचं ते आपल्या हातात असतं. सर्वजण म्हणतात की आईच मुलांना घडवत असते, परंतु आताची मुलंच खूप हुशार आहेत आणि आई काय करते ते पाहूनही ते खूप काही गोष्टी शिकतात असं मला वाटतं. कारण आपलंच अनुकरण आपली मुलं करत असतात, कारण आपणही आपल्या आईचे अनुकरण केलेले आहे.